वेलकम टू बॅक अवर चॅनल फन अँड लर्न विथ अलका. आपण ही पोयम शिकत होतो. तुम्ही QR कोडवरून ही कविता तुम्ही एकदा ऐकून घ्यायची आहे. I saw you toss the kites on high and blow the birds about the sky, and all around I heard you pass like ladies skirt across the grass. पास आणि ग्रास इथे रायमिंग वर्ड आहेत. ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लॉंग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. लॉंग सॉन्ग हे नेक्स्ट रायमिंग वर्डचं पेअर आहे. हाय स्काय हे फर्स्ट पेअर रायमिंग वर्ड. पास ग्रास सेकंड पेअर रायमिंग वर्ड. लॉंग सॉन्ग थर्ड पेअर ऑफ रायमिंग वर्ड. I saw the different thing you did, but always yourself you hid. I felt you push, I heard you call. I could not see yourself at all. Call all. O wind, a blowing all day long. O wind that sings so loud a song. फर्स्ट स्टॅन्झामध्ये लॉंग अँड सॉन्ग हे पेअर झालेलं आहे रायमिंग वर्डचं. थर्ड झालं हे फोर्थ आणि हे फिफ्थ. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड, ओ ब्लोअर आर यू यंगर ऑर ओल्ड, आर यू अ बीस्ट ऑर फील्ड अँड ट्री, ऑर जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी. या स्टांजामध्ये कोल्ड ओल्ड ट्री मी. ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लॉंग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. इथे पोएट सांगताय की आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय. तुम्ही वारा पाहिला. विंड म्हणजे काय? वारा. तुम्ही वारा पाहिला आहे का? वारा डोळ्याने दिसू शकतो का? काय येईल याचं उत्तर? काय येईल? आपल्याला वारा दिसत नाही पण वारा जाणवतो. कुठे कुठे जाणवतो? वारा थंड असतो, गरम असतो, वादळ आणतो, तुफान आणतो. तर हा वारा कुठून कुठून उडतो? वर उडतो, खाली उडतो आणि आकाशापर्यंत हा पोहोचतो. ग्रासवर गवतावर उडतो. असा हा वारा तुम्ही पाहिला आहे का? हा दिवसभर काय करत असतो? ब्लोईंग. काय करतो? वाहत असणारा किंवा वाहत राहतो. असा वाऱ्याचा आवाज येऊन तो जणू काही गाणं म्हणत तो पूर्ण दिवसभर काय करतो? वाहण्याचे काम करतो. वेगवेगळ्या याच्यामध्ये तो वाहतो. डिफरंट थिंग. तो ऐकू येतो, तो जाणवतो, तो आम्हाला थंड वाटतो. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग, तू खरंच हे वाऱ्या, हे विंड, तू खरंच खूप स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. आणि कोल्ड म्हणजे गारही आहे. आर यू यंग ऑर ओल्ड, तू का रे? त्या वाऱ्याला कवी विचारतो की तू तरुण आहेस की म्हातारा आहेस? तू फील्ड म्हणजे शेतामध्ये वाहतो, झाडांवरून वाहतो, लहान मुलांसारखा आहे, सगळ्यांमध्ये सामावलेला तू आहेस. अशी ही पोयम तुम्ही राईट करायची आहे. याच्यावर क्वेश्चन दिलेला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हू ब्लोज ऑल डे लॉंग, दिवसभर कोण वाहतं? याचा आन्सर येईल द विंड. नाव नेक्स्ट क्वेश्चन. हू सिंग अ लाऊड सॉन्ग, कोण म्हणतं गाणं मोठ्याने?
याचं पण आन्सर येईल द विंड. कॅन वी सी द विंड? आपण वाऱ्याला पाहिलेलं आहे का? नो, वी कॅन नॉट. कॅन यू हिअर द विंड? तुम्ही वाऱ्याचा आवाज ऐकू शकता का? यस, वी कॅन. विच लाईन आर रिपीटेड? कोणत्या लाईन रिपीट झाल्या? तर बघा, ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लॉंग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. इथे ह्या फर्स्ट स्टांजानंतर ह्या 2 लाईन रिपीट, सेकंड स्टांजानंतर पुन्हा त्या 2 लाईन रिपीट आणि थर्ड स्टांजानंतर पुन्हा त्या 2 लाईन रिपीट. या विच लाईन या क्वेश्चनचा आन्सर हे येईल. कॅन यू टेल एनी 2 थिंग्स दॅट द विंड डज? राईट देम. विच लाईन रिपीट झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की 2 वस्तू अशा कोणत्या आहे, 2 गोष्टी अशा कोणत्या आहे की त्या वारा थिंग्स दॅट द विंड डज, वारा करतो. द विंड टॉस द काईट हाय. आणि सेकंड आहे द विंड ब्लो बर्ड अबाउट द स्काय. हाय आणि द स्काय. याच्यामध्ये फाइंड द रायमिंग पेअर ह्या तुम्हाला शिकवतानाच ह्या रायमिंग पेअर इथे सांगितल्या आहेत. 6 नंबर अँड 7 नंबर अशा ह्या 7 रायमिंग पेअर राईट करून घ्यायच्या आहेत. बालमित्रांनो, सांगितलेल्या ॲक्टिव्हिटी करा. ह्या क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करा तुमच्या नोटबुकमध्ये आणि ह्या रायमिंगच्या पेअर राईट करा. केलेला अभ्यास आपल्या क्लास टीचरांना फोटोद्वारे किंवा सब्जेक्ट टीचरांना सेंड करायचा आहे. अभ्यास करत राहा. स्वतःची काळजी घ्या. गुड बाय डिअर स्टुडंट. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.